देत असल्यामुळे, त्यातली दाखले देत असल्यामुळे ते आपल्याला ते पटकन अपील होतं. अशा एकदम आता समर्थांचा हा जुनाट पुरुष हे लघुकाव्यामध्ये काव्य काव्य आहे, त्याच्याविषयी आता ते आपल्याशी प्रवचनाच्या माध्यमातून बोलणार आहेत. आणि इतका अवघड विषय त्या आपल्याला खूप सोपा करून सांगणार आहेत, हे त्यांचं आपल्याला कसं या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला कळणारच आहे. तेव्हा मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी म्हणायचंय 4 दिवस होणार आहे हे प्रवचन. 4 दिवस होणार आहे, म्हणजे 5, 6, 7 आणि 8 तारखेला सकाळी 11 ते 12 या वेळात, 10 ते 11 या वेळेमध्ये ही प्रवचनाची वेळ आहे. आणि रोज 5 ते 6 ही प्रवचनाची वेळ असेल. तत्पूर्वी आपण सर्वजण चराचरी म्हणूया. चराचरी तू आवाहन ये, काय तुझ्या कामी, सकला धारा द्यावे तुझला, काय आसनामी, स्वच्छ जोतया केले ठरती, अर्धपाद्य वाया, करवाहे ना आचमन तुला, शुद्धाला द्याया, घालू कैसे तुला निर्मला, देवा स्नानाते, विश्वोदर तू तुला वाहावा, पटकवण्या हाते, महत्व तुझ निष्फल त्या ठाई, धाची थोरवी कोणती, नसेले पचाला, रम्य तू फिकी तुझ पुढे, पडे रत्नमाला, सदा तृप्त तू नैवेद्याची, काय तुला वाण, विभो तुष्ट तुझ कसे करावे, म्या तांबूलान, नसे अनंता प्रदक्षिणेचे, बळ माझ्या ठाई, अभिन्न तुम्ही मग कवणाच्या, लागावे पायी, तुझला स्तविता हात टेकिले, जेथे वेदांनी, कशी टिकावी तेथे माझी, मग बापुडवाणी, स्वयं प्रकाशी काय त्या पुढे, निरांजन ज्योती, जन तुला कोठे विश्वे, नांदविसी पोटी, कळून सारे सजलो देवा, तुझ्या पूजनासी, भयनले करा जाटे जाया, निज जननी पाशी, आली तैसी केली सेवा, मान्य करून घ्यावी, आत्मपदाची जोड श्री हरे, निजदासा द्यावी, आत्मपदाची जोड सद्गुरो, निजदासा द्यावी, निजदासा द्यावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय जयश्रीताईंना प्रवचनाला सुरुवात करायची विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं
सर्वमे रघुनंदन, कृपा कटाक्षाचिया किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदूया श्री चरण, श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, योगीराज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज, साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. दरवर्षीप्रमाणे दासनवमी उत्सव आणि प्रगट दिनोत्सव गजानन महाराजांचा, या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात आणि गजानन महाराजांनी समर्थ रूपात दर्शन दिलेलं पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गुरुतत्व एकच आहे हे लक्षात ठेवून या ठिकाणी आपण दरवर्षी साधारणतः समर्थांचे ग्रंथांपैकी काही याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी आपण या ठिकाणी पंचसमासी घेतलं होतं. कधी ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय तर कधी समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय, असं घेत घेत आपण ब्रह्मस्वरूप कसं व्हायचं ह्याविषयी या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळेजण मनापासून या ठिकाणी ऐकायला सुद्धा येतात. तर ह्यावेळेसचा विषय जुनाट पुरुष असा आदरणीय उषाताईंनी दिलेला आहे. ऐकिवात कोणाच्या नसणारा असा हा विषय आहे. पण समर्थांच्या ओव्या जशा दासबोधात आहेत, आत्माराम ग्रंथामध्ये आहे, पंचसमासीमध्ये आहेत, तशाच या ठिकाणी त्या ओव्या आहेत. एकूण 57 ओव्या ह्या जुनाट पुरुष या लघुकाव्यामध्ये समर्थांनी लिहिलेल्या आहेत. आता जुनाट पुरुष म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे समर्थांना या ठिकाणी, तर मनाच्या श्लोकामध्ये ज्याला जुने ठेवणे मीपणे आकळे ना असं म्हणतात, असं जे जुनं ठेवणं आहे तेच या ठिकाणचा जुनाट पुरुष आहे. दुसरं, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 3 पुरुष सांगितलेले आहेत, क्षर, अक्षर आणि उत्तम. त्यातला उत्तम पुरुष जो आहे तोच या ठिकाणी समर्थांना सांगायचा आहे, मांडून दाखवायचा आहे. छान ज्ञानेश्वरीमध्ये त्याची एक छोटीशी अशी गमतीशीर कथा अशी आली की मुक्ती नावाची एक वधू, तिचं स्वयंवर रचलेलं आहे. तिच्या समोर क्षर, अक्षर आणि उत्तम तिन्ही पुरुष उभे आहेत. क्षर पुरुषाजवळ जाते आणि म्हणते, हा तर काय अनित्य आहे, लवकर जाणारा आहे, कमी आयुष्य असणारा आहे. तर त्याच्या गळ्यात काही माळ घालत नाही. अक्षर पुरुषाच्या जवळ जाते, हा सृष्टी निर्मिती पुरताच आहे, नंतर हा सुद्धा राहत नाही, म्हणून त्याच्यापासूनही बाजूला होते. आणि जो नित्य राहणारा, अखंड राहणारा, आनंद घन असणारा असा जो उत्तम पुरुष आहे त्याच्या गळ्यामध्ये ती माळा घालते. आता त्याच्यावरून आपण सुद्धा लक्षात घ्यायचं की आपल्याला माळा कोणाच्या गळ्यात घालायची आहे, तर उत्तम पुरुषाच्या गळ्यामध्ये आपल्याला माळ घालायची आहे. हे सगळं जे आयोजन असतं ते त्याच्यासाठीच असतं, जीवाशिवाचं ऐक्य होण्यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले असतात. तर या 57 ओव्यापैकी आज पहिल्या ज्या 10-11 ओव्या आहेत त्याचं या ठिकाणी चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूयात. उत्तम पुरुष म्हणजे ब्रह्म. आता ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे, तर बृह धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झालेला आहे. बृह म्हणजे अत्यंत व्यापक असणारं, सर्वत्र असणारं,
समत्वानी असणारं आणि सदा असणारं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते पिंड ब्रह्मांडामध्ये भरून सुद्धा दशांगुळे उरलेलं आहे असं आरतीमध्ये आपण म्हणतो. म्हणजे सर्व व्यापक असणारं असं हे तत्व प्रत्येकाच्या पिंडाच्या आत बाहेर आणि ब्रह्मांडाच्या आत बाहेर व्यापून राहिलेलं असं हे ब्रह्म नावाचं तत्व आहे. मग या ब्रह्माचा माझा संबंध काय आहे? कशासाठी या ब्रह्माविषयी एवढा चर्चा ऐकायच्या किंवा सातत्याने त्याचं श्रवण करायचं आहे? तर ब्रह्म हे तुमचं आमचं सगळ्यांचं मूळचं स्वरूप आहे. ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे? तर आनंद घन असणारं असं ते तत्व आहे, जे संपूर्ण पिंडाचं आणि सगळ्या ब्रह्मांडाचं अधिष्ठान आहे. असं जे तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. भक्तीच्या भाषेमध्ये त्यालाच विष्णू असं म्हणतात, कारण विष्णू शब्दाची फोड सुद्धा व्यापनोती इति विष्णू असं विष्णूची फोड आहे, की जे सर्वांना व्यापून असलेलं तत्व आहे त्यालाच विष्णू असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म इज इक्वल टू विष्णू. विष्णू म्हटलं की ते जवळचं वाटतं, ब्रह्म म्हटलं की ते दूरचं वाटतं. कारण नेहमी आपण भक्तीच्या भाषेत बोलतो तेव्हा विष्णू, विष्णूचे अवतार हे सगळं आपण ऐकतो, त्यामुळे विष्णू शब्द जवळचा वाटतो आणि ब्रह्म दूरचा वाटतो. पण दोन्हीमध्ये अजिबात काही फरक नाही. शास्त्रीय भाषेमध्ये पाण्याला H2O म्हणतात आणि बोली भाषेमध्ये त्याला पाणी असं म्हणतात. दोन्हीमध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. पण पाणी म्हटलं की जवळचं वाटतं. बोली भाषेमध्ये आपण त्याला पाणी म्हणतो. H2O द्या असं काही कोणी म्हणत नाही. पण पाणी म्हटलं की ते जवळचं वाटतं. अगदी तसंच आहे. विष्णू म्हटलं, राम म्हटलं, कृष्ण म्हटलं की ते जवळचं वाटतं आणि ब्रह्म मात्र थोडंसं कधी न ऐकलेलं असल्यामुळे ते आपल्याला दूरचं वाटतं. पण गंमत अशी आहे की त्या ब्रह्मा इतकं जवळचं दुसरं कोणीच नाहीये आपल्या. नुसतं जवळचंच नाही असं नाही, तर तेच आपलं सगळ्यांचं स्वरूप आहे. असं जे ब्रह्म आहे ते कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याची प्रवचनांच्या माध्यमातून उकल करण्याचा सुद्धा प्रयत्न फार कोणी करत नाही. कारण ब्रह्म, आत्मा, माया हे शब्द कानावर पडले की सगळ्यांना काय होऊन जातं? भीती वाटायला लागते की अरे हे काहीतरी अवघड अवघड असं चाललेलं आहे की काय असं वाटायला लागतं. आणि कोणी आणि वक्त्यालाही भीती वाटते की रोज असे शब्द उच्चारले तर आता जेवढे दिसतात तेवढेही श्रोते राहणार नाही. पण इथला अनुभव तसा नाही. वर्षानुवर्ष हे ब्रह्म तत्वच ऐकतोय आपण सगळेजण, पण अजून श्रोते इथले टिकून आहेत. आता ही गजानन महाराजांची कृपा म्हणावी आपल्यावरची, सगळ्यांवरची, वक्त्यावर आणि श्रोत्यावर दोघांवरही कृपा असल्यामुळे दोघंही इथं टिकून आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर समर्थांनी सुरुवातीला कुठल्याही ग्रंथाची सुरुवात करताना नमस्क्रिया रूप मंगल करतात. तसं समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये सकळ संत साधूजन भूत भविष्य वर्तमान तया सकळासी नमन साष्टांग भावे. म्हणजे फक्त आत्ताच हयात असणारे नव्हे, तर ह्यापूर्वी झालेले, आता असणारे आणि पुढे होणारे जेवढे साधू संत ऋषी मुनी आहेत त्या सगळ्यांना समर्थांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? तर नमस्कार केलेला आहे. कशासाठी हा नमस्कार आहे या साधू संत ऋषी मुनी यांना? कारण त्यांनीच खरा देव जो आहे तो शोधून काढलेला आहे आणि तुमच्या आमच्या समोर तो मांडून ठेवलेला आहे. त्यांच्या शब्दाशिवाय म्हणजे आप्त वाक्याशिवाय हे देव नावाचं तत्व म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व ज्याला खरा देव असं म्हणतात, तो खरा देव समजणेच शक्य नाही. आणि म्हणून या संत साधू या सगळ्यांना समर्थांनी काय केलेलं आहे? तर नमस्कार केलेला आहे. आणि थोरा मोठ्यांचे नमस्कार घेत घेत पुढे गेलं तर त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं कार्य जे आहे ते पूर्णत्वाला जातं. असं पूर्वापार पासून ची रीत जी आहे ती या ठिकाणी समर्थांनी पाळलेली आहे. त्यानंतर झाले सकळांसी नमन नमस्कारुनी श्रोतेजन आता कथानुसंधान सावध ऐका. नंतरचं नमन जे केलेलं आहे ते श्रोत्यांना केलेलं आहे. श्रोते म्हणजे ज्यांना काहीच समजत नाही असे, असं वक्त्याने कधीही समजू नये. हे समर्थांनी या ठिकाणी महत्वाचं सांगितलेलं आहे. कारण प्रत्येक श्रोता जो आहे तो स्वतःच काहीतरी उपासना, अभ्यास, काहीतरी ग्रंथ वाचन हे सगळं त्यांनी केलेलंच असतं.
म्हणून सगळ्या श्रोत्यांना सुद्धा, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, ह्याप्रमाणे श्रोत्यांना सुद्धा इथं नमन केलेलं आहे. कारण श्रोत्यांच्या निमित्ताने वक्त्याचं चिंतन चढतं वाढतं राहतं. जर ऐकायलाच कोणी नसते तर तो चिंतन मांडणार कोणासमोर, आणि प्रश्न विचारणारेच कोणी नसते तर त्याच्या चिंतनाला अजून गती तरी कशी मिळाली असती. म्हणून श्रोत्यांचे अतिशय काय आहेत तर उपकार आहेत. म्हणून दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी श्रोते स्तवन नावाचा एक समास आपल्या समोर ठेवलेला आहे. संत स्तवन केलेलं आहे, त्याप्रमाणे सभा स्तवन केलेलं आहे, तसं श्रोत्यांचं सुद्धा स्तवन केलेलं आहे. कारण श्रोत्यांचे अगणित उपकार जे आहेत ते वक्त्यावर नक्कीच असतात. आता तुमच्या समोर बसलेला वक्ता जो आहे तो 15-20 वर्षापासून प्रवचन करणारा आहे. पण अकोल्यातले जे वक्ते होते ते अगदी मी सुरुवात केली तेव्हाचे होते. म्हणून मला नेहमी त्यांचं स्मरण होतं की त्यांनी आधी मला खूप झेललेलं आहे आणि म्हणून आता इथपर्यंत आपण बोलण्यासाठी तयार झालेले आहोत. म्हणून श्रोत्यांचे जे आहेत ते आपल्यावर अतिशय उपकार असतात आणि म्हणून श्रोत्यांना सुद्धा या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आणि पुढे समर्थ म्हणतात, आता मी तुम्हाला जी काही कथा सांगणार आहे ती कथा सावध चित्ताने ऐका. महत्वाचं आहे हा, श्रवणाला बसल्यानंतर आपलं चित्त श्रवण काळी कसं असावं ह्याचा उहापोह समर्थांनी यामध्ये आधीच केलेला आहे की अनुसंधानपूर्वक सावधपणाने ऐका. आणि ते ऐकत असताना आपल्याला नक्की काय ऐकायचं आहे तर जुनाट पुरुषाची कथा ऐकायची आहे. कथा म्हटलं की ते सोपं वाटतं, निरूपण म्हटलं की ते अवघड वाटतं. म्हणून कथेच्या माध्यमातून समर्थ इथं तो शब्द वापरून आपल्याशी बोलतायत आणि कथा ऐकायला आपल्याला खूपच आवडतं. सगळ्या नागपंचमीच्या कथा आहेत, मंगळागौरीच्या कथा आहेत, गणेश चतुर्थीची कथा आहे, याप्रमाणे सगळ्या कथा आपण ऐकत जातो. मग इथं सुद्धा ही जुनाट पुरुषाची कथा आहे असं समर्थ या ठिकाणी आपल्याला म्हणतात. आणि ही कथा ऐकल्यानंतर त्याचा परिणाम नेमका काय आहे तर जुनाट पुरुषाची हे कथा नेमस्त मेळवी परमार्था, 4 पुरुषार्थ जे आपल्याला सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्यातला मोक्ष हा पुरुषार्थ कमावणे म्हणजे परमार्थ सिद्धी करून घेणे. आता परमार्थ शब्दाचा अर्थ काय आहे? परम अर्थ. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणार, आणि अर्थ शब्दाचा अर्थ आहे मिळवण्याची गोष्ट. या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी मिळवण्याची गोष्ट कुठली आहे तर ती मिळवण्याची गोष्ट म्हणजे मोक्ष सिद्धी, जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी या नरदेहात आल्यानंतर प्राप्त करून घेणं, याला सगळ्यात मोठी सिद्धी असं म्हटलेलं आहे. 2-4 घरं बांधणं, 3-4 गाड्या घेणं, 2-2 कपाट कपडे घेणं, याला सिद्धी म्हटलेलं नाहीये इथं. ते प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याही कमवाव्या लागतात. पण त्या कमावत असताना आपल्याला नेमका नरदेहाचा उपयोग कशासाठी करायचा आहे ह्याचं भान मात्र आपलं सुटत चाललेलं असतं. आणि ह्या प्रपंचाच्या दलदलीतून आपल्याला हळूहळू बाहेर काढण्याचं काम जे करतात त्यांना संत असं म्हणतात. अशी संताची एक व्याख्या जी आहे ती या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते की संतांचं नेमकं कार्य काय आहे तर प्रपंचाच्या दलदलीत अडकून पडलेल्या जीवाला हळूहळू मोक्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्या अंतःकरणात असलेल्या ज्या चुकीच्या कल्पना गाठी, ज्याला ग्रंथी असं उपनिषदामध्ये म्हणतात, त्या गाठी हळूहळू सैल करण्याचा प्रयत्न करणे, हे संतांशिवाय दुसरीकडे कुठेही काम होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्या संतांना समर्थांनी हयात असलेले, होऊन गेलेले आणि पुढे होणारे, ही संतांची मांदियाळी जी आहे हा ईश्वराचा मोठा कारखाना आहे, तो कधीही बंद पडत नाही. आपल्याला वाटतं की होऊन गेले ते गेले पण आता परत तसे होणे नाही, पण असं अजिबात नाही. तर सतत ते संतांची मांदियाळी निर्माण करणं हे त्या भगवंताचं कार्यच आहे. मग इथं ते म्हणतात की असा परमार्थ सिद्धीला नेण्यासाठी या जुनाट पुरुषाची कथा आपल्याला ऐकायची आहे. की कशासाठी आपल्याला हे अभ्यास करायचा आहे, हा जुनाट पुरुष म्हणजे काय हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर इथं समर्थांनी सांगितलेली कथा अगदी सावध चित्तानी, शुद्ध चित्तानी
निर्मळ चित्तानी ऐकण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. नेमस्त मेळवी परमार्था, जी समागमे महत्तीर्था पाविजेता आहे. की या कथांच्या माध्यमातून जी एक सतत धार अशी विचारांची त्या जुनाट पुरुषाची इथं सांगितली जाणार आहे, त्या धारेच्या प्रवाहामध्ये म्हणजे त्या ज्ञानगंगेमध्ये जर आपण सातत्याने राहण्याचा प्रयत्न केला तर महान तीर्थाचं स्नान आपल्याला घडून जाणार आहे. त्याच्यासाठी परत इकडं तिकडं जायला नको. ठाईच बैसोनी करा एक चित्त, असं तुकाराम महाराज सांगतात. त्याप्रमाणे इथं समर्थही म्हणतात की या कथेच्या धारेबरोबर जर आपला वैचारिक प्रवास सतत सुरू राहिला तर सर्वश्रेष्ठ असणारं जे ब्रह्मतीर्थ आहे त्या ब्रह्मतीर्थामध्ये पावन होण्याचं काम जे आहे ते आपलं सहजच होऊन जाणार आहे. मग बसल्या जागी आपल्याला मारायची की नाही, इथं डुबकी मारायची आहे, डुलकी घ्यायची नाही. एक लक्षात घ्यायचं आपल्याला की ही कथा ऐकताना आपल्याला डुबकी घ्यायची आहे त्याच्यामध्ये, पण डुलकी मात्र येऊ द्यायची नाही. ना तरी पवनाचेनी तारू, लंघित जाय सागरू, श्रवणे तैसा विश्वंभरू पाविजेता आहे. उदाहरण देतात या ठिकाणी समर्थ की नाव ज्याप्रमाणे सागरातून जाणारी असेल किंवा नदीच्या प्रवाहातून जाणारी जी नाव आहे ती जसं वाऱ्याच्या प्रवाहासोबत पुढे पुढे सरकत जाते, तसं या ठिकाणी श्रोत्यांनी सुद्धा वक्त्याच्या चिंतनाच्या प्रवाहासोबत, आता इथला वक्ता कोण आहे? समर्थ. माझ्यासोबत चला म्हणत नाही मी की समर्थांसोबत त्यांच्या विचारांसोबत आपल्याला या ठिकाणी पुढे पुढे जायचं आहे. आणि समर्थ या ठिकाणी आश्वासन देतात की शास्त्रशुद्ध श्रवणाने तुम्हाला आम्हाला नक्की त्या विश्वामध्ये भरून उरलेल्या ब्रह्माची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं या कथेचं काय आहे, या कथेचं श्रवण करण्याचं महात्म्य जे आहे ते इतकं समर्थ या ठिकाणी सांगतायत. मग आता श्रवणामुळे श्रोता त्या ब्रह्मतीर्थामध्ये नाहून निघून ब्रह्मरूप होऊन जातो, हे आधी सांगितलं. आणि त्याच्यानंतर समर्थ सांगतायत की हे मांडणारा वक्ता कसा असला पाहिजे. काय आहे पहा की हे सांगणारा वक्ता जो आहे तो कसा असला पाहिजे, तर जाणीव रहित आत्मज्ञानी, तोची योग्य निरूपणी, जैसा क्षुधिस्थ भोजनी तृप्त होय. की वक्ता हा निराभिमानी असला पाहिजे. तो जर निराभिमानी नसेल, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया ज्ञान भोजनाची रुची प्राप्त कैची. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला सांगतात की वक्ता जर अभिमानी असेल, आता वक्त्याला कशाचा अभिमान चढू शकतो हो? एक आहे त्यांनी केलेल्या अभ्यासाचा, दुसरा आहे त्यांनी केलेल्या शिबिराचा, तिसरा आहे त्यांनी केलेल्या श्रवणाचा, आणि चौथा आहे ते मला छान समजलं याचा, पाचवा अभिमान आहे मला छान समजून सांगतो याचा. एकूण अभिमान जो आहे तो वाढतच जातो, वाढतच जातो. आणि असा अभिमानाने युक्त असणारा जो वक्ता आहे तो श्रोत्यांना त्या ब्रह्मतीर्थापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणून वक्ता कसा असावा याचं समर्थांनी या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे की जेवणाचा अधिकारी कोण आहे, तर ज्याला कडकडीत भूक लागलेली आहे तो जेवणाचा अधिकारी आहे. आपण आपल्या घरातले कामं उरकायचे असतात म्हणून भूक लागो न लागो त्यावेळेला जेवून घेणं, कारण बाई यायची असते, परत भांडे पडतात वगैरे वगैरे, भूक न लागताच आपण जेवत राहतो. पण जेवणाचा खरा अधिकारी कोण आहे, तर ज्याला कडकडून भूक लागलेली आहे तो. तसं हे निरूपण करण्याचा खरा अधिकारी कोण आहे, तर जो अभिमान रहित झालेला आहे तो. आता हा अभिमान रहित केव्हा होऊ शकतो हो आपण? जेव्हा स्वबुद्धीने प्रवचन करतो तेव्हा अभिमान ठासून भरलेला असतो. आणि जेव्हा श्री गुरूंची आज्ञा म्हणून आपण प्रवचन करतो त्यावेळेला छान झाले तरी त्यांच्या कृपेने,
समजून सांगता आलं तरी त्यांच्या कृपेने. या पद्धतीने ती सगळी कृपा त्यांची आहे हे ज्याच्या लक्षात राहतं तो अभिमान जास्ती त्याला चढत नाही. पण स्वतःच्या बुद्धीने ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपण सुरू करतो तेव्हा त्या ठिकाणी अभिमानाचं जे काय मळ आहे तो राहतो थोडा का होईना. नाही, मला समजलं, मी केलं, मला वाटलं हा ग्रंथ वाचावा, मला वाटलं या ग्रंथावर प्रवचन करावे. मग आता लोकसंग्रहाच्या उद्देशाने जर प्रवचन चाललेली असतील तरी त्या ठिकाणी अभिमान आहे. पोट पाणी भरण्याची व्यवस्था म्हणून कीर्तन प्रवचन चाललेलं असेल तरी त्या ठिकाणी अभिमान आहे. आणि फक्त भगवत सेवा आणि गुरुनी केलेली आज्ञा म्हणून जर ते चाललेलं असेल तरच ते निराभिमानी होऊ शकतं. आणि असं जर त्या ठिकाणी नसेल तर थोडा तरी कुठं अभिमान जो आहे तो त्याच्या चित्तामध्ये जो आहे तो शिल्लक राहतो. म्हणून वक्ता कसा असावा तर अहंकार शून्य असावा. पहिली गोष्ट आहे अहंकार शून्य असावा. त्यानंतर दासबोधामध्ये समर्थ वक्त्याचं वर्णन करतात. वक्ता पाहिजे अनुभवाचा, ज्ञाता नसावा पुस्तकीचा. आता पुस्तकातला अभ्यास करूनही निरूपण करू शकतो की आपण, आहे की नाही? तर तो पुस्तकीचा किडा नको. स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करून व्याख्या पाठ करून छान त्याला मांडताही येतील, लोक त्याची वाहवाही करतील, पण असा पुस्तकी ज्ञानाचा वक्ता नको, तर अनुभवाचा म्हणजे नुसतं शब्दज्ञान झालेला वक्ता नको, तर अपरोक्ष ज्ञान झालेला वक्ता जो आहे तोच या ठिकाणी मान्य आहे असं समर्थ म्हणतात. कुठली कथा करायला? जुनाट पुरुषाची कथा करायला असा वक्ता पाहिजे. पुस्तक ज्ञाने श्रोतयांचा भ्रम तुटेना सर्वथा. आता परत श्रोत्यांकडे चेंडू फेकलाय समर्थांनी. एक गोल तिकडं फेकलेला आहे की आता हे तुम्ही ओळखायचं आहे की जो काही वक्ता आहे तो अनुभवाचा आहे का पुस्तकी ज्ञानाचा आहे. हे बोलण्यावरून किंवा सांगण्याच्या पद्धतीवरूनच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे हे श्रोत्यांनी ओळखायचं आहे की आपण ज्या वक्त्याच्या मागे चाललेले आहोत तो नुसतं पुस्तकी ज्ञानाचा, नुसतं शास्त्र अभ्यासाचा, पांडित्याचा आहे का खरोखरी साचार अनुभवाचा आहे, हे सुद्धा श्रोत्यांनी तपासून पाहावं. आणि मग जुनाट पुरुषाची कथा जी आहे ती त्याच्याकडनं ऐकण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा जर नुसतं शब्दज्ञान भरपूर झालेला आणि ज्ञानधुंद झालेला, ज्ञानधुंद हा काकांचा शब्द आहे, माझा नाही, की काही काही जणांना या शब्दज्ञानाने धुंद झालेले असतात. आता हे शब्दज्ञानाने धुंद झालेले असणं म्हणजे काय आहे की त्यांना ज्ञान चढलेलं आहे. काय काय चढतं माहितीये ना आपल्याला. आणि चढल्यानंतर काय होतं तर ते बरळत राहतात. कुठलीही गोष्ट जर चढली तर त्यांचं जे बोलणं असतं ते बरळण्यासारखं असतं. पण साचार अनुभवाचा वक्ता असेल तर तो बरळत नाही, तर तो तिकडून जे त्याच्याकडे येतं ना ते फक्त लोकांना देत राहतो. मंदाताई सांगतात आपल्याला, की मंदाताई म्हणतात की तिकडून जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्हाला दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. मग हे ज्ञान जे आहे ते तिकडून आलेलं आहे, म्हणजे त्या शरीराची योजना ईश्वराने केलेली आहे ईश्वर तत्व समजून देण्यासाठी. हे तिथं आपल्याला नक्की कळलं पाहिजे. मग अशाकडनं ज्या वेळेला आपण ते ऐकतो त्यावेळेला अंतःकरणामध्ये ते भिडतं. दुसरं एक आपल्या समोर आहे की वक्ता निराभिमानी भेटे तरी श्रोतयाचा अभिमान तुटे. असा जर वक्ता मिळाला तर अंतःकरणातली भक्ती वाढायला लागते. भगवंताविषयीचे, ईश्वराविषयीचे, जीवाविषयीचे, जगताविषयीचे जे जे संशय आहेत ते संशय त्याच्या बोलण्यातून हळूहळू आपल्याला फिटताना दिसतात. आशंका निरूपण आपल्या समोर, संदेह निवारण असे दासबोधातले समास आहेत. आणि त्या ठिकाणी तो जर निश्चयात्मक वक्ता असेल अनुभवाचा तर त्याचे प्रवचन ऐकता ऐकताच लोकांच्या अंतःकरणातल्या शंका ज्या आहेत त्या हळूहळू फिटत जातात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आजचं प्रवचन माझ्यासाठीच आहे. आजचं जे प्रवचन केलेलं आहे ना ते फक्त माझ्यासाठीच आहे असा त्या श्रोत्यांना त्या ठिकाणी अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून निराभिमानी भेटे तरी श्रोतयाचा अभिमान तुटे, उभय अभिमान विटे प्रांजळ निरूपणे. की वक्ताही निराभिमानी आहे
आणि त्याचं निरूपण ऐकता ऐकता श्रोतेही पूर्णपणे निराभिमानी होतात. त्यावेळेला तिथली जी सभा असते त्यामध्ये एका प्रांजळतेशिवाय दुसरं काहीही नसतं. किती छान वर्णन आहे की नाही या ठिकाणी आपल्या समोर, की तिथं दुसरं काहीही नसतं. कारण अहंकार रहित श्रोता जो आहे तोच आत्मज्ञानाच्या यथार्थ श्रवणाचा आणि यथार्थ निरूपणाचा काय आहे तर अधिकारी आहे. आता ज्याला आत्यंतिक ब्रह्मज्ञानाची तळमळ लागलेली आहे तो श्रवणाचा अधिकारी आहे. आणि त्यांनी कोणाकडनं निरूपण ऐकावं तर जिथं आत्मज्ञानाची सिद्धी झालेली आहे असा जो साचार अनुभवाचा वक्ता आहे त्याच्याकडून जर हे आपण ऐकत गेलो तर अंतःकरणामध्ये भक्ती वाढते, विरक्ती वाढते, विवेकाचं जागरण होतं, नेमकी साधना काय करायला पाहिजे ते लक्षात येतं आणि साधनेचा प्रकाश जो आहे तो त्याच्या पूर्ण त्या साधना मार्गावर सतत त्याला अंधकार राहतच नाही. उजेड राहिले उजेड होऊन याप्रमाणे संपूर्ण उजेडाची वाट जी आहे ती त्याच्यासाठी लख होऊन जाते. बुद्धी जी आहे ती शुद्ध, पवित्र, सूक्ष्माचा वेध घेणारी ह्या पद्धतीने त्याची बुद्धी जी आहे ती हळूहळू पवित्र होत जाते. बहुसाल विपत्ती आली का ते बुद्धी तीक्ष्ण झाली, परी समाधानाची किल्ली ती वेगळीच आहे. आता या ठिकाणी पहा, समर्थ आपल्याला सांगतायत, ते म्हणतात की खूप मोठे मोठे संकट आल्यानंतरही लोक परमार्थाला लागतात. समर्थांची दासबोधामध्ये सुद्धा तशी ओवीच आहे, त्रिविध तापे पोळला तोच परमार्थी अधिकारी झाला. आणि मग परमार्थात आल्यानंतर त्याला बुद्धीची सहजच देणगी असल्यामुळे खूप ग्रंथाचा अभ्यास सुरू केला की आता बाकीचं करणं पुरे झालं, आता ह्याच्यातून समाधान मिळतं का ते बघावं, आणि म्हणून तो त्या ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात करतो. पण अभ्यास करणं वेगळं आणि ब्रह्मसूत्र असेल, भगवद्गीता असेल किंवा उपनिषद असतील, त्यांनी जिकडं निर्देश केलेला आहे त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन राहणं वेगळं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. समाधानाची किल्ली वेगळीची. एक आहे अभ्यासाचा आनंद मिळतो, विद्यानंदे ब्रह्मानंद हा असंही सांगितलेलं आहे. अभ्यास करता करता बुद्धी तीक्ष्ण झाली, न कळणारी गोष्ट आपल्या बुद्धीला कळायला लागली, असं जर आपल्या मनात यायला सुरुवात झाली तर त्याचाही एक प्रकारचा आनंदच आहे. पण आता परत काय आहे, पण की पण काय आहे, समाधानाची गोष्ट वेगळीच आहे. आता समाधानाची गोष्ट वेगळीच आहे म्हणजे कुठली आहे, त्या तत्वाशी एकरूप झालेला जो आहे त्याचं समाधान जे आहे ते अखंड स्थितीत टिकलेलं असतं. आणि जो पुस्तकी ज्ञानाचा आहे त्याचं समाधान एखादी गोष्ट स्वतःला आठवली नाही तरी बिघडून जातं, दुसऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही तरी बिघडून जातं, आणि समोरच्याचं सुद्धा करेक्ट उत्तर आपल्याला मिळालं नाही, पाहिजे ते मिळालं नाही म्हणून त्याचंही समाधान बिघडून जातं. मग पूर्ण समाधान होण्याची किल्ली ती वेगळीच आहे. मग ती किल्ली कुठली आहे? अगदी नामसाधना सांगतानाही समर्थ आपल्याला सांगतात की सदा नामस्मरण करा, पण नामस्मरण जर खरोखरीच व्यवस्थित झालं असेल तर त्याचं फळ म्हणून समाधान अंतःकरणात नांदलं पाहिजे. मग आता पूजा अर्चा, उत्सव, अनेक जयंत्या, पुण्यतिथ्या, धार्मिक कार्यक्रम हे सगळं आपलं भरभरून सुरू आहे, पण पूर्ण समाधान अंतःकरणामध्ये प्राप्त झालेलं आहे का, ह्याचा जर आपण आपल्या ठिकाणी विचार केला तर पूर्णात पूर्ण मुदच्यते नाहीच, पूर्णात अपूर्ण रमते. याप्रमाणे अपूर्ण कामी मन हे विटेना, या पद्धतीने काहीतरी आमचं अजून हे राहिलंच, हे करायचं राहिलंच, ते करायचं राहिलंच, असं सारखं आतमध्ये कुठंतरी कुठंतरी वाटत राहतं आपल्याला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हरिपाठामध्ये सुद्धा आपल्या समोर आहे की शिष्य अनुग्रह अनेक जण घेतात, पण मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. अनुग्रह खूप घेतात पण मोक्षापर्यंत जो पोहोचतो असा भक्त विरळाच असतो. भगवंतही आपल्याला सांगतात मनुष्यानाम सहस्त्रेषु. आता हे सगळं आपलं जे काय चाललेलं आहे साधनेच्या नावाने, ते सगळं आपल्याला पूर्ण अखंड सुखरूपता प्राप्त व्हावी म्हणूनच चाललेलं आहे की नाही. मग आता ती आपल्याला होते की नाही
हे कोणी तपासायचं आहे? परमार्थात एक महत्वाचं आहे, स्थूल शरीर आपलं बिघडलं तर तपासण्यासाठी डॉक्टर असतात, पण सूक्ष्म शरीरात झालेला बिघाड तपासण्यासाठी आपण आपलेच असतो. संत सांगतात त्याची लक्षणं काय काय आहेत, त्याची लक्षणं काय काय आहेत ते संत आपल्याला समजून सांगतात. पण आपलं आपल्या आतमध्ये जर लक्ष असेल तरच कुठं कुठं पापड मोडलेले आहेत, कुठं कुठं काय शंका निर्माण झालेल्या आहेत, हे जे आहे ते आपलं आपल्यालाच त्या ठिकाणी कळण्याचा अधिकार लागतो. आणि जोपर्यंत ह्या पद्धतीने साधना होत नाही तोपर्यंत खरे समाधान प्राप्त होत नाही. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, निरूपणे पावावे समाधान. आता सगळ्या गोष्टींनी काय झालं पाहिजे? निरूपण ऐकता ऐकताही समाधानच झालं पाहिजे, नाम घेता घेताही समाधानच झालं पाहिजे, पूजा अर्चा उत्सव करता करता सुद्धा समाधानच प्राप्त झालं पाहिजे. मग आता तुम्ही आम्ही सुद्धा समाधानी नक्कीच होतो, पण ते समाधान तात्पुरतं आहे की नाही? तात्पुरतं. सकाळी छान जेवण झालं की वा तृप्त झालेले असतो आपण, पण लगेच परत रात्री भूक लागली की परत अतृप्ती आलेलीच आहे. मग या ठिकाणी परमार्थ मार्गामध्ये असं नाही, एकदा झालं की न मोडणार, कारण अखंड असणाऱ्या त्या जुनाट पुरुषाशी ते एकरूप झालेले असतात आणि तिथं काहीच घडामोडी नसतात. म्हणून त्याच्याशी जो एकरूप झालेला आहे त्याच्या अंतःकरणातल्या घडामोडींना सुद्धा आता होत नाही का त्याच्या अंतःकरणामध्ये? अगदी बारीकसे तरंग, ह्या पलीकडे काही नाही, आणि ते पण बाधित अनुवृत्तीने पाहिलं जातं. त्यामुळे अंतःकरण स्थिर शांत कायमचं असं त्याच्या ठिकाणी सहजच असतं, आणि तिथं तो आपल्याला ओळखू आला पाहिजे. महत्वाचं काय आहे? संत त्याच्या विचारांवरून ओळखावा, असं आपल्या समोर शास्त्र सांगतं की त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून तो संत आहे की नाही ते तुम्ही ओळखावं. आता श्री गुरूंनी म्हणजे समर्थांनी असं सांगितल्यानंतर श्रवणाचा अधिकारी असावा लागतो. असं सांगितल्यानंतर वक्त्याचा अधिकार काय, श्रोत्याचा अधिकार काय हे सांगितल्यानंतर शिष्य जो आहे तोही अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहे. आता खरं तर शिष्य आणि गुरु यांचं एकपात्री प्रयोग समर्थच करतायत. सगळ्या ग्रंथामध्ये आपण पाहतो की एकपात्री प्रयोग तेच करतायत. शिष्यही तेच होतात, प्रश्नही निर्माण तेच करतात. आता हे प्रश्न निर्माण का करतात ते? कारण तुम्हाला आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उकल करायची असते, म्हणून प्रश्नही निर्माण तेच करतात, आणि गुरु होऊन त्याचे उत्तर सुद्धा काय करतात तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या समोर ठेवतात. मग इथं तो शिष्य म्हणतोय, तरी ते कैसी आहे सांगा स्वामी, ऐसा आक्षेप केला तुम्ही, सूचित होऊन अंतर्यामी ऐका सांगतो. की आता तुम्हीच म्हणले की त्याचा अधिकार असावा लागतो, मग आता आम्हाला सांगा की आमचा काय अधिकार, कुठं कमी पडतोय किंवा कसा वाढवायचा आहे, ह्याचं तुम्ही उत्तर दिल्याशिवाय आम्हाला कसं काय कळणार आहे? संत जर काही बोललेच नसते आणि संतांनी जर काही लिहूनच ठेवलं नसतं तर या परमार्थ मार्गामध्ये पुढे जाण्याची व्यवस्था आपली झाली असती का हो? झालीच नसते. कोणीतरी एकाने शोध लावला गुगल मॅपचा, तो मोबाईल मध्ये त्यांनी करून ठेवला, आणि आपल्याला किती उपयोग होतो त्याचा. कुठेही जाताना आपल्याला त्याचा उपयोग होतो. तसं संतांनी हे सगळं लिहून ठेवलं, म्हणून त्या जुनाट पुरुषाला भेटायला जायचं असेल तर संतांच्या ग्रंथाचा गुगल मॅप लावला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपण पुढे 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 जर जात राहिलो तर नक्की ते पोहोचले तिथं तुम्ही आम्ही नक्की पोहोचणार आहे. आता हे पोहोचायचं आहे ते पायाने पोहोचायचं आहे का? मंदाताई सांगतात गमतीने. मंदाताई म्हणतात गुरूंच्या घरी पायाने जायचं नसतं, बुद्धीने विवेकाने जायचं असतं. आता गुरूंचं घर म्हणजे प्रत्यक्ष त्यांचं असलेलं घर कुठलं आहे तर पाचही निवारिली जेथे, असं आत्माराम मध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की जिथं पाच विषयांचा ससेमेरा पूर्ण संपलेला आहे असं जे शुद्ध धाम आहे त्या ठिकाणी हे श्री गुरु कायम त्या ठिकाणी त्यांचं चित्त राहिलेलं असतं. आणि त्या ठिकाणी जर मला पोचायचं असेल तर या दोन पायांनी तिकडं जाता येईल का विवेकाने वैराग्याने तिकडं जाता येईल?
मग बुद्धीचा संबंध त्या ठिकाणी, आणि ती बुद्धी सुद्धा शुद्ध असावी लागते, सत्वगुणी असावी लागते, पवित्र असावी लागते, सूक्ष्माचा वेध घेणारी असावी लागते. आणि मग तशी होते की नाही आमचे? नक्की होते. अभ्यास आहे ना, तू कोणतं उत्तरच दिलेलं आहे त्याला, की अभ्यास केला की नक्की प्रत्येकाला तसं करता येतं. आता ती बुद्धी आमची स्थूलामध्ये खूप रमलेली आहे, म्हणून सूक्ष्माचा अनुसंधान ठेवण्या इतकी ती तिथं तत्परता दाखवत नाही. पण तिला जर आम्ही इकडं वळण लावलं, ती नक्की तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तिला तीक्ष्ण करता येते अभ्यासाने, सूक्ष्म करता येते. आता छोट्या छोट्या गोष्टी सूक्ष्मदर्शक यंत्रांनी या दृष्टीने पाहता येतात, पण ब्रह्म असं पाहता येत नाही. ते चर्मचक्षुला कधीच दिसणार नाही. त्या ठिकाणी फक्त ज्ञानचक्षुच उघडावे लागतात, आणि हे ज्ञानचक्षु उघडण्याचं काम जे आहे ते श्री गुरु करतात. आता मनाच्या श्लोकामध्ये पण आपल्या समोर आहे, गुरु अंजने वीण सहसा कळेना, गुरु वीण सर्वथा ही दिसेना. या पद्धतीने की श्री गुरूंशिवाय जुनाट पुरुष कळतच नाही. हा जुनाट पुरुष कुठं बाहेर आहे का कुठं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा माझा संबंध काय आहे, त्याच्यापासून मी दूर जर झालेली आहे तर त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मला काय केलं पाहिजे, या सगळ्या खाणाखुणा श्री गुरूंशिवाय दुसरं कोणीही दाखवू शकत नाही. आणि म्हणून श्री गुरु इथं म्हणतात की मी सांगतो, पण एकाग्र चित्ताने ते ऐकण्याचा तू प्रयत्न कर. इथं श्री गुरूंचं सांगणं, नव्हे रे रे ठम कहाणी, जे दाटून लावू लावणी, चंचळ म्हणे श्रवणी बैसोची नये. जर ब्रह्मकथा ऐकायची असेल, जुनाट पुरुषाची कथा ऐकायची असेल, तर ज्याचं अंतःकरण चंचल झालेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी बसूच नये, असं समर्थ सांगतात. कोण सांगतं याला खूप महत्व आहे. समर्थ सांगतात की ज्याचं मन चंचल झालेलं आहे, दासबोधामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे एका ठिकाणी दृष्टांत, की भोवऱ्यात पडलेलं पान किती वेगाने हिंडतं, एक क्षणही ते स्थिर राहत नाही. तसं तुमचं आमचं मन असतं, श्रवणाला येऊन बसतो. मग आता त्या श्रवणाला सुद्धा आपण येऊन बसतो, त्याच्या मागची आपली भूमिका नेमकी काय आहे? माझ्या कल्याणासाठी मी इथं श्रवणाला आलेली आहे, का उषाताईंनी बोलवलं म्हणून आलेली आहे, का चार मैत्रिणी तिकडे जातात म्हणून मी आलेली आहे, आता बाकीचं खूप काय काय करून झालं, आता ते नकोसं वाटतं म्हणून इथं आलेली आहे. नेमकं येण्यामागचा माझा उद्देश काय आहे? माझ्या हिताचं इथं मला ऐकायला मिळणार आहे, त्यात माझं हित सामावलेलं आहे, आणि म्हणून मी इथं आलेली आहे, का कोणाच्या तरी आग्रहाखातर इथं आलेली आहे, हे आपलं आपण आतमध्ये तपासायचं आहे. आणि ज्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, तो अशा सभेमध्ये बोलावून नाही आलं तरी जाऊन बसू शकतो. बोलावलंच पाहिजे असं अजिबात नाही, इथं बोलवण्याची गरज नसते. तर तो या सभेमध्ये स्वतः होऊन सुद्धा स्वतःच्या कल्याणासाठी नक्की जाऊन बसू शकतो. समर्थ म्हणतात की अनेक वेळेला काय होतं, आता मंदिरामध्ये पहा चातुर्मासाच्या कथा लावलेल्या असतात. आता कुठलं पुराण लावलं, आता कुठली कथा लावली, तिथं अनेक जण दर्शनाला जाता जाता थोडा वेळ टेकतात, बसतात, पण त्या ठिकाणी त्यांचं उठबसच चाललेली असते. कोणीतरी कोणाशी कानात काहीतरी बोलतं, कोणीतरी घरी जाण्याची वेळ आली म्हणून सांगतं, कोणाचा तरी मोबाईल वाजतो. आता नवीन एक आलं ते श्रवणातून उठण्यासाठी, एकाग्र चित्ताने ऐकता ऐकता तो मोबाईल काहीतरी आम्हाला सूचना करतो की आम्ही ते श्रवण सोडून पुढे निघून जातो, या पद्धतीने काहीतरी करतो. आता त्या ठिकाणी कथा चाललेली आहे, ती माझ्या मैत्रिणीनेच लावलेली आहे, तर मी उठून गेले तर त्या मैत्रिणीला राग येईल म्हणून मी जागेवरच बसलेली दिसते, पण अंतःकरण मात्र कुठंतरी गेलेलं असतं. असं जर चाललेलं असेल तर त्या ठिकाणी खरोखरीच ती ब्रह्मकथा आतपर्यंत पोहोचणार आहे का? ती ब्रह्मकथा आतमध्ये पोहोचणार नाही. मग समर्थ म्हणतात ही काही ठम कहाणी नाहीये. र ला र जोडून, ट ला ट जोडून लोकांची करमणूक करण्यासाठी काही बाई सांगितलंच पाहिजे 1-1.5 तास म्हणून तो वक्ता आलेला नाहीये. म्हणून ते वक्ते सुद्धा या ठिकाणी आलेले नसतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि समर्थ म्हणतात की मारून मुटकून बसू नका. स्वतःच्या हितासाठी
अत्यंत आवडीने माझ्या जन्माचं सार्थक करायचं आहे म्हणून, माझ्या साधनेची सफलता ह्याच्यामध्ये आहे म्हणून, माझ्या संसाराचं सफलता ह्याच्यात आहे म्हणून मी श्रवणाला येऊन बसायचं आहे. कोणीतरी म्हणतं म्हणून, मारून मुटकून, तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणून या पद्धतीने इथं काहीही करायचं नाही. तर मला स्वतःच्या कल्याणासाठी, जाग करण्यासाठी म्हणून या श्रवणामध्ये मला येऊन बसायचं आहे. खूप वक्ते समर्थ या ठिकाणी म्हणतात की शाब्दिक फुलोरा भरपूर असतो, त्यामुळे अनेक तऱ्हेचं पाठपाठांतर, काव्यातले उदाहरणं, काही चमत्कार असं सांगून त्या श्रोत्यांना 1 तास खिळवून नक्की ठेवू शकतात. पण प्रत्यक्षात त्यांना त्यातून काही मिळतंय का ह्याचा विचार जो आहे तो श्रोत्यांनीच त्या ठिकाणी करायचा आहे, की साधना म्हणून मला याच्यातून नक्की काय मिळतंय का, माझं मन जागृत होण्यासाठी मला यातले काही विचार मिळालेले आहेत का, हा जो विचार आहे तो श्रोतांनीच करायचा आहे. परमार्थाचे श्रवण जे आहे ते चंचल वातावरणात व मनस्थितीमध्ये अजिबात करू नये, असा अर्थ इथं दिलेला आहे की चंचल मन म्हणजे काय आहे. तर परमार्थाचे श्रवण चंचल वातावरणात करू नये. आता हे मन चंचल कोणाकोणाचं होऊ शकतं? आता श्रवणाला बसताना सुद्धा काही गोष्टी आपल्या समोर आहेत. आता उपनिषदांचं वगैरे श्रवण जे आहे ना ते प्रातःकाळी करावं म्हणतात. कारण प्रातःकाळी सकाळी उठल्यावर अंतःकरण आपलं फ्रेश असतं. अजून काही त्याचे व्यापार सुरू झालेले नसतात, व्यवहार सुरू झालेले नसतात. म्हणून ते त्या ठिकाणी एकदम कसं असतं, स्वस्थ असतं. म्हणून उपनिषदाचं श्रवण जे आहे ते पहाटे पहाटे करावं असं म्हणतात. पण आता श्रवणाला जायचं आहे आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत जर टीव्ही चालू ठेवलेला असेल मी, तर पहाटे श्रवणाला बसल्यानंतर काय होणार आहे? आधीच तर त्या निद्रादेवीला वरच देऊन ठेवलाय हो, जिथं माझ्या कथा सुरू आहेत तिथं तू जाऊन बस. आता तिला वर तो दिलेला आहे. पण श्रोता म्हणून मी पण भगवंताकडनं वर मिळवावा की नाही, की भगवंता काही कर, गादीवर पडल्यावर तिला येऊ दे, पण श्रवणात बसल्यावर येऊ देऊ नको. अशी प्रार्थना करून आम्ही आलं पाहिजे की नाही तिला, की श्रवणात बसताना तू येऊ नकोस बाई. नंतर मात्र तुला मी जरूर आवाहन करेल, असं आपणच त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. मग आता खूप उपाशी पोटी श्रवणाला बसू नये, कारण ग्लानी येते. खूप भरपेट जेवून श्रवणाला बसू नये, कारण सुस्ती येते. आता श्रवणाचे नियम आहेत हे. तुम्हाला जर त्या जुनाट पुरुषाची कथा ऐकायची असेल, तर अंतःकरण हे कसं असलं पाहिजे, तर चातक पक्षासारखं असलं पाहिजे. आत्मारामामध्ये समर्थांनी त्याचा दृष्टांत दिलेला आहे, की चातक पक्षी जो आहे तो काय करतो? चातक पक्षी वरचे वरी, चंचू पसरुनी थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्वेरी भूमंडळीचे. आता त्याला तहान लागलेली आहे. जमिनीवर इतकं तलाव आहेत, नद्या आहेत, विहिरी आहेत, कोणाकोणाच्या घरचे काही तिथं भरून ठेवलेल्या बादल्या आहेत, पण त्यातलं कशातलंही पाणी तो घेत नाही. त्याला फक्त पहिल्या पावसाचंच पाणी लागतं आणि तेही कोणाचा स्पर्श न होता वरच्या वर चोचीत झेलायचं असतं. मग आता एवढ्या गोष्टींचा त्याग करून तो फक्त ते पाणी ग्रहण करतो. तसं आमच्या चित्तानी श्रवणकाळी बाकीच्या सर्व गोष्टीचा त्याग करून फक्त वक्ता जी जुनाट पुरुषाची कथा सांगतोय तेवढंच ग्रहण करण्याचं काम करावं. बाकीचं काही चित्तात येऊ देऊ नये. आता जमेल का हो असं? जो जेथील गौरव नेणे तयास ते भिंगुळ वाणे. आता आपल्याला उत्तर संतच देतात हं, की जर तुम्ही आवडीने या ठिकाणी येऊन बसलेले नसाल, स्वतःचं कल्याण म्हणजे डोळ्यासमोर ठेवून इथं येऊन बसलेले नसाल, तर मात्र त्या ठिकाणी ती सगळी कथा पेंगुळवाणीच वाटत राहते, भिंगुळवाणीच वाटत राहते आणि मग तिथं आपल्याला त्या ठिकाणी गोडी वाटली नाही, रस निर्माण झाला नाही. आपण म्हणतो की नाही, ते सांगत होते पण काही रसच येत नव्हता. आता रस शब्दाचा एक अर्थ आहे गोडी. आता गोडी नेहमी जिभेनेच चाखली पाहिजे असं नाही. अंतःकरणाला सुद्धा त्या गोष्टी गोड वाटल्या पाहिजेत, छान वाटल्या पाहिजेत. आता एखादी मुलगी खूप गोड आहे असं आपण म्हणतो, तेव्हा तिला काही चाखून पाहतो का? तो फक्त चाखण्याचा विषय नाही, तर ती दिसल्यानंतर चित्ताला आनंद होणं, आनंद हा रस आहे आणि तो जर श्रवणकाळी मला प्राप्त होत नसेल,
तो वक्ता चांगला बोलत नाही का माझं चित्त स्थिर नाही, दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकतं बरं का. या ठिकाणी आपण तपासायचं आहे की नेमकं या ठिकाणी काय चाललेलं आहे. मग श्रवणाचं कथा श्रवण करताना म्हणजे इतर कथा श्रवण करताना सहजच मन तिकडं जातं, पण ब्रह्मकथा ऐकताना मात्र मन तितकं स्थिर राहू शकत नाही, कारण चित्ताने अजून त्यामध्ये रस घेतलेला नाही. जोपर्यंत ते ब्रह्म मीच आहे आणि मला त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय पूर्ण समाधान, पूर्ण आनंद, पूर्ण शांती, पूर्ण तृप्ती मला मिळणार नाही, असं जोपर्यंत मला वाटत राहतं तोपर्यंत हे गरजेचं वाटतच नाही हो. गरजच वाटत नाही याची. कशासाठी श्रवण करायचं, कशासाठी काय करायचं, त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या घरी नाम घेत बसू. आता नामामागचं सुद्धा नाम कळल्याशिवाय नामामध्ये सुद्धा पूर्णत्वाला आपल्याला जाता येत नाही. मग ते तत्वज्ञान तर पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. तुम्हाला जी साधना करायची ती करा, पण पहिल्यांदा ऐकून घ्या. कारण श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे की तुम्हाला जे साधना करायची ती करा, पण पहिल्यांदा त्या साधने मागचं सगळं वर्म जे आहे ते आधी आपण ऐकून घेतलंच पाहिजे. आणि ऐकण्याची तयारी नसेल तर समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकात म्हणतात, मना वीट मानू नको बोलण्याचा. जर आपलं मन ह्याला तयार नसेल तर त्याला तयार करावं लागतं. शाळेत जायला मुलं तयार नसतातच हो सुरुवातीला. अगदी सुरुवातीला पाठवतो तेव्हा ते तयार नसतातच, त्यांना जायचंच नसतं शाळेत. पण शाळेत गेल्याशिवाय त्याचं हिताचं काही होणार नाही व्यावहारिक दृष्टीने, हे आई वडिलांना माहिती असल्यामुळे गोडी गुलाबीनी त्याला अनेक गोष्टीचं आमिष दाखवून ते त्याला शाळेत पाठवतात की नाही. आता इथं माझ्या मनाचं मलाच माऊली व्हायचं आहे, आणि म्हणून समर्थ पहिल्यापासून म्हणतात, बा मना, बा सज्जना, भक्तिपंथाने जाण्याचा प्रयत्न कर, वीट मानू नको बोलण्याचा, सातत्याने ऐकून घे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, हा जुनाट पुरुष किंवा जुने ठेवणे मला का कळत नाही, मना श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले. श्रेष्ठ म्हणजे आता साधू संत महंत ऋषी मुनी यांनी सगळं छान पद्धतीने मांडून ठेवलेलं आहे, पण ते कधी आम्ही ऐकलंच नाही, समजून घेतलं नाही, म्हणून चित्तातलं अज्ञान माझ्या जातच नाही. आणि अंधकारामध्ये सगळं जीवन चाचपडत चाचपडत ह्यात सुख मिळेल का, त्यात सुख मिळेल का, त्यात सुख मिळेल का, असं करता करता वर जाण्याची वेळ येते, पण समाधानही नाही आणि सुखरूपताही नाही. आम्ही जसे आलो तसेच जातो परत येण्यासाठी, कारण शिल्लक काहीतरी राहिलेला असतो पूर्ण न झाल्यामुळे, पूर्णात पूर्ण न मिसळल्यामुळे काहीतरी अपूर्णता जीवनामध्ये राहतेच. आणि ती पूर्ण करण्यासाठी मग पुनरपी जननम पुनरपी मरणम या पद्धतीने त्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही काय करू जात होतो तर अडकून पडतो. मग अशी फजिती माझी होऊ द्यायची नसेल तर श्रवण कसं केलं पाहिजे. त्याच्यानंतर समर्थ म्हणतात की श्रोते श्रवण करतात, पण त्यांच्यापेक्षा दगड भला. दासबोधामध्ये आपल्या समोर उदाहरण दिलंय समर्थांनी की या चालत्या बोलत्या श्रोत्यांपेक्षा दगड बरा. कारण दगडातून एखादा शिल्पकार जेव्हा मूर्ती घडवतो तेव्हा छिन्नी हातोड्याने त्याला अनेक ठिकाणी तो काय करतो, आकार देण्यासाठी काही त्यातला भाग काढून टाकतो. आता जो भाग काढून टाकलेला आहे तो त्या दगडाला परत जाऊन चिकटत नाही, पण श्रोत्यांचं मात्र कसं आहे, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवयीची. जसं गाणगापूरचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की भूत जर लागलेले असतील, कोणी त्या भूतांनी जर पिछाडलेलं असेल कोणा म्हणजे माणसांना, तर देवळात जातात त्यावेळेला ते भूत बाहेर बसतात, झाडांवर बसतात, आणि देवळातून तो दर्शन घेऊन आला की परत ते भूत त्याच्या पाठीवर म्हणजे मानगुटीवर बसतात आणि परत त्याला छळतात. मग आता तुमच्या आमच्या जर अंतःकरणाच्या वृत्ती आणि ओढी त्या जर निरूपणात ऐकूनही परत परत जर परत इथून बाहेर पडले की तशाच मानगुटीवर बसत असतील, आणि आमच्या क्रियेमध्ये वैचारिक क्रियेमध्ये आणि त्याच्यानंतर आचरणामध्ये काही फरकच होत नसेल तर आमच्यापेक्षा दगड बरा, असं समर्थ म्हणतात की त्याच्या कोटी गुणे पाषाण भला. की एकदा काढून टाकलं,
एकदा ते समजलं की हे काढून टाकायचं, मग काढून टाकायचं म्हणजे तिथं काढूनच टाकायचं, परत येऊन ते चिकटू द्यायचं नाही. पण आमचं मात्र वारंवार वारंवार काय होतं, त्याला डॉक्टर काका दुसरं उदाहरण देतात. ते म्हणतात की मुलं ज्या वेळेला बगीच्यामध्ये खेळायला जातात तेव्हा तिथे घसरगुंडी नावाचं एक खेळणं असतं. आता मुलं त्याच्यावर चढतात ते उतरण्यासाठीच, तसं आम्ही श्रवणाला येतो ते परत सगळं विसरण्यासाठीच. असं जर आमचं चाललेलं असेल तर या जुनाट पुरुषाची ओळख आम्हाला कशी काय होणार आहे? होऊच शकत नाही. म्हणून श्रवण कसं करावं, वक्ता कसा असावा, हे जसं समर्थांनी स्पष्ट केलं ना, तसं श्रोता म्हणून मी कसा असावा, त्याच्यात इथं अनेक गोष्टी इथं समर्थांनी सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये कितीतरी गोष्टी आपल्या समोर श्रवण निरूपण नावाचे समास 3 ते 4 दासबोधामध्ये आलेले आहेत. आता या ठिकाणी काही जण श्रवणाला येऊन बसतात, पण श्रवणाला आल्यानंतर जर आयोजकाच्या भूमिकेत असतील तर त्यांचं लक्ष राहतच नाही. तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्हाला म्हणत नाहीये मी, पण गंमत अशी आहे की या अवस्थेतून मी पण गेलेलीच आहे ना, की आयोजकाचं लक्ष जे असतं ते नंतर प्रसाद काय द्यायचा, कोण आलं, कोण प्रसाद न घेता गेलेला आहे. आता 3 दिवस तर नाही, पण चौथ्या दिवशी बघा. 3 दिवस तर नाही, पण चौथ्या दिवशी बघा काय होतं ते. म्हणून आयोजकांनी सुद्धा शिवगडला जाऊन ऐकावं. एरवी तिथं शांत चित्त असतं, काही करायचं नसतं, म्हणून एकाग्र चित्ताने श्रवण होतं. गंमत आपलं असं चाललेलं आहे की आयोजनाच्या भूमिकेमध्ये जर आम्ही असू तर तिथं सुद्धा आमचं मन खूप स्वस्थ स्थिर राहू शकत नाही. मग एकदा ती व्यवस्था लावून दिली की परत माझं मन तिकडं गेलं नाही पाहिजे, एवढं आतमध्ये आम्ही काय असलं पाहिजे. आता तर एक तर दुसऱ्यावर विश्वास टाकता आला पाहिजे, ते एक महत्वाचं आहे. आणि जे घडेल ते त्याच्या कृपेने घडेल असं म्हणून सोडून देता आलं पाहिजे, की जे आहे ते त्यांच्या कृपेने, गजानन महाराज पाहून घेतील काय करायचं ते, त्यात मी लक्ष घातलंच पाहिजे असं नाही. असं पक्क त्या ठिकाणी असल्याशिवाय तिकडं जाता येत नाही. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे, घरातून येतानाच काहीतरी कटकटी झालेल्या असतील आणि मग आम्ही इथं आलेले असू, तर इथं किती स्वस्थ चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मन जे आहे ते परत परत तिकडं तिकडं धावत जातं. सारखं डॉक्टर काका उदाहरण स्वतःवरून द्यायचे नेहमी, की प्रवचनात बसलो तरी आठवतं की झाडाचे चिक्कू कोण घेऊन जातील का, कारण घरात 2 चिक्कूची झाडं आहेत. म्हणजे असं सारखा प्रपंच जर चित्तामध्ये राहिलेला असेल तरी सुद्धा श्रवणामध्ये व्यवस्थित लक्ष लागू शकत नाही. तिसरं आहे, जर विषयासक्त असेल श्रोता तर त्या ठिकाणी येणारा जाणाऱ्यांनाच नाळत बसतो. तो लक्ष देऊन ऐकतो का, अरे तू ऐकतो का बघ ना, बाकीचे काय करतायत हे काही करण्याचं काम नाही. पण लक्ष जे आहे ते तिसरीकडेच जातं. मग आता कोणाचं तरी गळ्यातलं सुंदर दिसतं, कोणाची तरी साडी सुंदर दिसते, आणि तिकडं हे वक्ता जे सांगतो ते आज जाण्याच्या ऐवजी तेच सगळं डोक्यात जाऊन बसतं. आता इथं बसलेल्याचं कोणाचं असं होत नाही हा. मी आपलं इथं समर्थांनी सांगून ठेवलंय म्हणून मी सांगते की श्रवणामध्ये आल्यानंतर इतक्या तऱ्हेच्या अडचणी, आणि सगळ्यात महत्वाची अडचण कुठली असेल तर निद्रा. ती एक निद्रा आम्हाला मध्ये मध्ये येऊन त्रास देणारी आहे. आणि म्हणून सावध चित्त, अगदी सर्वांगाचे कान करून ही ब्रह्मकथा जी आहे, जुनाट पुरुषाची कथा जी आहे, ती तुम्ही आम्ही ऐकली पाहिजे. कारण सावधपणे जर हे ऐकलं नाही तर ते आतपर्यंत पोहोचत नाही. आतपर्यंत पोहोचलंच नाही हे तत्वज्ञान, तर साधनाभिमुख मला राहता येत नाही, जीवनाभिमुख मला करता येत नाही. जर दुश्चित चित्त असेल तर त्याचं उत्तर कसं, म्हणजे त्याचं नंतर काय फजिती होते ते काका नेहमी एका उदाहरणामधून सांगतात. आपणही इथं अनेकदा ते उदाहरण पाहिलेलं आहे, की डॉक्टर काका म्हणे की मी एक उदाहरण ह्याच्यासाठी दिलं होतं की साधक जर गृहस्थाश्रमी असेल तर त्याला साधना उत्तम करायची असेल तर घरातल्यांना त्यांनी खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या पत्नीला पाडव्याला साडी देत होतो, दरवर्षी पाडव्याला साडी देतो, असं काका म्हणे मी प्रवचनातच सांगितलं. आता कशासाठी सांगितलं,
विसंगतीने असणारे आजूबाजूचे जे कोणी आहेत त्यांच्याशी सुद्धा सुसंगती करण्यासाठी आणि काही काळ तरी त्यांनी माझ्या साधनेच्या आड येऊ नये म्हणून चातुर्य लक्षणांनी त्यांना खुश करायचं म्हणून मी ती साडी देत होतो. पण पुढे काय झालं, 6 महिन्यांनी मला एक पत्र आलं म्हणे, गुढीपाडव्याला देत होता का दिवाळीच्या पाडव्याला. आता ह्याच्यासाठी ही कथा सांगितलेली आहे का चातुर्य लक्षणाने प्रपंचात राहून कशी साधना करायची त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. मग लक्षात काय राहतं, आता मधलं सांगताना जर डुलकी आलेली असेल तर कशासाठी काय सांगितलं हेच लक्षात राहत नाही. मग पहिले 2 वाक्य गेले, मधले 2-3 वाक्य डुलकीमध्ये गेले आणि नंतरचे वाक्य परत ऐकले तर त्याची संगती आम्हाला लावता येते का? लावता येत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी पुराण कथा ऐकतानाही वाती वळत होत्या बायका. कारण काहीतरी क्रिया चालू असेल तर झोप येत नाही. मग आता निदान वह्यामध्ये आपण उतारे तर काढून घेऊयात, काही नोट्स तर काढूयात. त्या निमित्ताने आपण काय करतो, मग जागरूक राहतो, ऐकतो. या पद्धतीने काहीतरी आपलं असलं पाहिजे. किंवा आधीच प्रार्थना करून यावी निद्रा देवीला, तेही आपण पाहिलं. मग इथं म्हटलेलं आहे की असं जर व्यवस्थित आकलन झालेलं नसेल तर झालेल्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर होत नाही, म्हणजे स्थिर ज्ञान राहत नाही. अर्ध इकडचं अर्ध तिकडचं अर्ध इकडचं असं करून सगळं काही त्या ठिकाणी मिसळ खाण्याची सवयच लागलेली आहे. व्यवहारातही ती सवय लागलेली आहे. इकडं आलं तरी सुद्धा भेसळ मिसळ असंच काहीतरी चालू राहतं आणि प्रत्यक्षात जे घडायला पाहिजे ते मात्र आमच्याकडनं घडत नाही. त्याला दृष्टांत समर्थांनी परत दिलेला आहे की चंचळ अंतःकरण म्हणजे कसं, तर हातीचे रत्न जळी गळे, गढूळ होता ते नाडळे, निवांत जळ निवळे तरीच लाभे. की एखाद्या तलावाच्या काठावर किंवा विहिरीच्या काठावर आपण बसलेले आहोत आणि तिथं बसलेला असताना अंगठीशी खेळता खेळता ती अंगठी खाली पडली. आता ते पाणी जर खूप गढूळ असेल आणि तिथं हालचाल पुष्कळ असेल तर खाली पडलेलं रत्न जे आहे ते किंवा अंगठी जी आहे ती आपल्याला दिसू शकेल का? दिसू शकत नाही. मग ती केव्हा दिसू शकेल? जेव्हा त्यातला गढूळपणा निघून जाईल आणि ते पाणी स्थिर होईल, त्यावेळेलाच ती खाली पडलेली अंगठी किंवा रत्न आपल्याला परत व्यवस्थित दिसू शकतं आणि दिसलं तर तिथपर्यंत घेण्यासाठी जाऊ शकतो. दिसलंच नाही तर कसं काय जाणार आहे तिथपर्यंत, आम्ही जाऊ शकत नाही. मग त्याला उदाहरण आपलं कोजागिरी पौर्णिमेचं आहेच आहे की चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब एक का गंगाळामध्ये आम्ही पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये कोळसाची पूड टाकून ठेवलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे पण त्याच्यामध्ये ते ऑक्सिजन सुरू करून देणारं एक छोटस खेळणं बसवलेलं आहे. बुडबुडे बुडबुडे तिथं निर्माण होतात. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये एकदम स्वच्छ आणि छान असं पाणी स्थिरपणे राहिलेलं आहे. या तिन्ही पैकी कशामध्ये दिसेल हो चंद्राचं वरचं पूर्ण प्रतिबिंब? गढूळ झालेलं, कोळशामुळे गढूळ झालेल्या याच्यात दिसणार आहे का? नाही. मग तमोगुण जास्ती असेल की अंतःकरण असं आहे. जिथं ऑक्सिजन सुरू करून दिलेला आहे, सारखं काही न काहीतरी तिथं बुडबुडे येत आहेत, म्हणजे अंतःकरण अतिशय चंचल आहे, तिथं तरी ते पूर्ण प्रतिबिंब दिसू शकतं का? तिथंही दिसू शकत नाही, कारण रजोगुण वाढलेला आहे. आणि स्थिर झालं म्हणजे सत्वगुणाची जिथं वृद्धी झालेली आहे. म्हणून सत्वगुणाला साधनाचं साधन असं म्हणतात. सत्वगुणी साधक जो आहे तो प्रवचनामध्ये डुलक्या घेत नाही. आता हे ऐकल्यावर आम्ही दुसऱ्यांकडे पाहतो की कोण कोण झोपतो, म्हणजे मी घेतो की नाही ते राहून जातं, मला तपासणं राहून जातं, पण दुसऱ्याकडे मात्र ते हे होऊन जातं. मग अशा पद्धतीने की 3 अंतःकरणाच्या 3 वृत्ती आहेत, एक शांत वृत्ती, एक घोर वृत्ती आणि तिसरी मूढ वृत्ती. त्यातली अंतःकरणाची शांत वृत्ती म्हणजे सत्वगुण जिथं आधिक्याने आहे त्याचं अंतःकरण शांत राहतं आणि शांत अंतःकरणाला जुनाट पुरुषाचं दर्शन होतं.
आणि दुसरे घोर अंतःकरण वृत्तीचे आणि मूढ अंतःकरण वृत्तीचे जे श्रोते असतील त्यांना मात्र जुनाट पुरुष त्यांच्याच हृदयात असून त्यांना त्याचं दर्शन होणे कदापिही शक्य नाही. तैसे शुद्ध निरूपण एकाग्र करावे श्रवण, तेणे करिता बाणे खूण परमार्थाची. की अत्यंत एकाग्र चित्ताने जर आपण श्रवण केलं, मंदाताई आत्मकथा चालतानाच श्रवणाच्या बाबतीत अजून एक म्हणतात, त्या म्हणतात की वक्त्यांनी पण घड्याळाकडे पाहू नये, श्रोत्यांनी पण पाहू नये, आयोजकांनी पण पाहू नये. कोणीच घड्याळाकडे ब्रह्मकथा चाललेली असताना पाहूच नये. पण आपलं लक्ष तिकडे जातं. आता तो व्यवहार आहे, प्रत्येकाच्या मागे प्रपंच लागलेला आहे, हे सगळं सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा एकाग्र चित्ताने श्रवण करण्याचं परमार्थामध्ये अतिशय महत्व आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सुद्धा अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आता तुला मी ज्ञानेश्वरीच्या कथेतून पण जुनाट पुरुषच सांगितलेला, तिथं दुसरं काय सांगितलेलं आहे, आत्मतत्वाचं सगळं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर एकाग्रतेने श्रवण करणाऱ्या साधकाला श्रवण काळी सुद्धा समाधीच्या अनुभवापर्यंत नक्की पोहोचता येतं. त्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागत नाहीत, इतकं या श्रवणाचं महत्व सांगितलेलं आहे. पण ते व्यवस्थित न केल्यामुळे पुढचे सगळे उपचार करत बसावे लागतात. तेच जर आम्ही योग्य पद्धतीने केलेलं असेल तर आम्हाला पुढच्या भक्ती करण्याची सुद्धा गरज पडत नाही. कारण श्रवण काळी चित्त एकाग्र असल्यामुळे एकाग्रतेने त्या एकमेव अद्वितीय असणाऱ्या तत्वाचं जे जे काही निरूपण या ग्रंथाच्या माध्यमातून वक्ता करतोय ते सगळं आतमध्ये घेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तोच प्रयत्न नंतर मननामध्येही आम्हाला करता येतो. श्रवण उत्कृष्ट झालेलं असेल तर मनन आहे. श्रवणच व्यवस्थित झालेलं नसेल तर आपण आपल्या मनाशी जेव्हा घरी जाऊन संवाद करू तेव्हा काय करू हो सांगा बरं? करतो का श्रवणानंतर असं मनन? तेही आपल्याकडनं होत नाही. आणि नाथ भागवतामध्ये एक अतिशय छान श्रवणासंबंधीचा दृष्टांत आलेला आहे की श्रवण कसं करावं. त्यामध्ये ते म्हणतात की एखादी जत्रेला गेलेली गृहिणी आहे, तिचं बाळ एकदम लहान आहे, 1-1.5 वर्षाचं बाळ आहे. आता जत्रेला गेल्यानंतर तिथं मोह निर्माण करणाऱ्या अनेक दुकानं लागलेले असतात. आता हिने त्याचं बोट धरलेलं आहे, चालता यायला लागलं की मुलं कडेवर बसायला तयार नाही होत, की आम्हाला चालायचं म्हणून हट्ट करतात. त्यात ते काय वाजणारे बूट वगैरे घातले की त्यांना त्याचा अजूनच आनंद असतो. ते घेतलं की मी तुझं बोट धरतो. मग आता आईचं बोट त्यांनी धरलेलं आहे, आईने त्याचा हात धरलेला आहे, पण त्या जत्रेत जात असताना त्याला मोहमयी गोष्टी दिसतात आणि हिला हिच्या मैत्रिणी भेटतात. झालं काय की मैत्रिणीशी थोडस काही संवाद करता करता मुलाचा हात कधी सुटून गेला ते तिच्या लक्षात आलं नाही. आणि मुलाला सुद्धा मोहमयी दुनिया आजूबाजूला दिसत असल्यामुळे, मग फुगे असतील, काही वाजणाऱ्या गोष्टी असतील, काय काय गाड्या असतील, ते पाहिल्यामुळे तो तिकडं बघत बघत दूर निघून गेला. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपलं मूल आपल्या जवळ नाही, त्यावेळेला ते तुझं मूल तुला सापडेल किंवा तुझं मूल हे आहे का, हे सापडलंय असं सांगणारा कोणीतरी भेटावा, हे जितक्या तळमळीने तिला वाटतं ना, तितकी या जुनाट पुरुषाची कथा ऐकताना अंतःकरणात आमची तळमळ पाहिजे. कशासाठी दृष्टांत आहे की हरवलेला मुलगा परत सापडेल किंवा सापडला असा शब्द कानावर येण्यासाठी ती जेवढी अधीर झालेली असते, तेवढं माझं हरवलेलं स्वरूप मला परत प्राप्त व्हावं म्हणून ती अधीरता माझ्या चित्तामध्ये असली पाहिजे. श्रवणाची तेवढी गरज वाटली पाहिजे आणि ऐकता ऐकता मला त्या कल्याणापर्यंत पोचायचं आहे हे माझ्या लक्षात आलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, जुनाट पुरुषाची कथा कशासाठी ऐकायची आहे आणि जुनाट पुरुषाची कथा ऐकता ऐकता चित्त एकाग्र करणं अत्यंत महत्वाचं आहे. समर्थ आपल्याला मनाच्या दासबोधामध्ये म्हणतात, मनाच्या तोडून ओढी
श्रवणी बैसावे आवडी, काळ घडीने घडी सार्थकची करावा. की मनाच्या सगळ्या ओढी ज्या आहेत त्या बाहेर सोडून याव्यात. जसं चपला बाहेर सोडतो ना, तसं बाकीच्या सगळ्या गोष्टी बाहेर सोडाव्यात आणि फक्त अंतःकरण त्या जुनाट पुरुषाची कथा ऐकण्यासाठी इथं उद्या घेऊन यावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायाला आपण पुराण पुरुषोत्तम योग असं म्हणतो. ज्याला पुराण ब्रह्म ते आपलं स्वतःचं सगळ्यात स्वरूप आहे. ते स्वरूप ऐकणं, ती कथा ऐकताना आपलं चित्त कसं असावं, त्या कसा असावा, स्वतः कसा